रिक्वा लाईफच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पंचकर्मावर काही माहिती घेणार आहोत. बरेच वेळेस पेशंटना असा प्रश्न पडतो, की पंचकर्म का सांगितलं जातं? आणि एवढी आयुर्वेदिक औषधं आपण घेत असतो, पण पंचकर्म पण का करायचं? तर त्याचे 2 फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे पंचकर्म मधल्या काही क्रमांनी म्हणजे पंचकर्मात 5 कर्म असतात. तर त्यातल्या काही उपक्रमांनी शरीराची शुद्धी होते. शरीराचं शोधन केलं जातं. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं. त्याचबरोबर शरीरात काही आपण अनेक वर्ष काही वेगवेगळी ॲलोपॅथीची औषधं घेत असतो. खूप स्ट्राँग औषधं घेत असू, तर आपल्याला आणि ती औषधं आता बंद झाली आहेत आणि आपल्याला आता शरीराचं शोधन करायची वेळ आली आहे. तर त्यासाठी सुद्धा पंचकर्माचा खूप चांगला उपयोग होतो. खूप लाँग स्टँडिंग आजार असतात, म्हणजे काहींना दम्याचा आजार असतो, संधिवाताचा त्रास असतो, पाळीचे काही त्रास असतात. त्याचबरोबर बऱ्याचपैकी स्किन डिसीजेस असतात, डायबिटीजसारखा आजार असेल, खूप लाँग स्टँडिंग आजार असतात. त्याच्यामध्ये पंचकर्माचा शोधन केल्यामुळे औषधांचा उपयोग चांगला होतो. म्हणजे आधी पंचकर्म करायचं आणि मग नंतर औषधं दिली, तर त्या औषधांचा उपयोग फास्टर होतो. म्हणून सुद्धा पंचकर्म केलं जातं. म्हणजे त्यात ॲक्च्युअली डिटॉक्सिफिकेशनच केलं जातं आणि शरीर शुद्धीनंतर आपण ज्या औषधांचा वापर करतो, त्या औषधांचा उपयोग चांगला होताना दिसून येतो. हा झाला एक प्रकार. दुसऱ्या टाईपचा उपयोग जो पंचकर्माने होतो, तो म्हणजे शरीराला बळ मिळतं किंवा आपली जर अशी अपेक्षा असेल की काही औषधांचा उपयोग फास्टर व्हावा, तर आपण पंचकर्माचा वापर करतो. ज्याच्यामुळे एकदा औषध दिलं, की त्या औषधाला समजा 2 ते 3 महिने लागणार असतील, तर आपण 1 महिन्यात त्या आजारामध्ये उपयोग करून देऊ शकतो आणि हे पंचकर्माच्या सहाय्याने करता येतं. पंचकर्मामध्ये जे औषधं आपण वापरतो, ते आपण पेशंटच्या प्रकृतीप्रमाणे वापरतो आणि त्याचबरोबर पेशंटला जो काही आजार आहे किंवा दोषांमध्ये इम्बॅलन्स आहे, तो नॉर्मल करण्यासाठी शरीर प्रकृती आणि आजाराची प्रकृती या दोन्हीचा विचार करून आपण पंचकर्मातल्या औषधांचा वापर करत असतो. सगळ्यात सोपा पंचकर्मातला प्रकार म्हणजे बस्ती. बस्ती म्हणजे एनिमा. पण हां, एनिमा म्हणजे तुम्ही जे बाहेर साबणाच्या पाण्याने एनिमा दिला, पोट साफ केलं, असा वगैरे काही पंचकर्मात भाग येत नाही. तर यामध्ये आपण औषधांनी सिद्ध केलेलं तेल वापरतो, काही औषधांचे काढे वापरतो, काही वेळेस आपण तुपं वापरतो. अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण औषधं तयार करतो आणि त्यांनी हा एनिमाचा प्रकार दिला जातो. नॉर्मली बाहेर नॅचरोपॅथी किंवा अशा ट्रीटमेंट्समध्ये हा एनिमाचा जो प्रकार आहे, तो 1-2दा घेऊन त्याचं काम होतं, म्हणजे पोट साफ होतं, एवढ्यापुरतंच त्याचं काम मर्यादित आहे. व्हेअरॅज आयुर्वेदामध्ये जेव्हा आपण बस्ती ट्रीटमेंट करतो किंवा एनिमा देतो, तो या काढ्यांनी, तेलानी, तुपानी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिला जातो. त्यावेळेस तो साधारणपणे 7 दिवस दिला जातो, 10 दिवस दिला जातो, 15 दिवस दिला जातो, काही वेळेस 21 दिवस दिला जातो, काही वेळेस 1 महिना दिला जातो. पण हे सगळं पेशंटच्या प्रकृतीनुसार आणि त्याला कोणता आजार आहे त्याप्रमाणे दिला जातो. जर तुम्हाला तुमची जनरल हेल्थ मेंटेन करायची असेल, तरी सुद्धा आपल्याला बस्ती ट्रीटमेंटचा उपयोग करून घेता येतो. तर बस्ती ट्रीटमेंटच का? याचं पण एक वैशिष्ट्य आहे, की बस्तीचं औषध आपण गुदमार्गाने देत असतो, म्हणजे शीच्या वाटे देत असतो. तर त्या शीच्या मार्गावर किंवा गुदमार्गावर एनसच्या ठिकाणी बऱ्यापैकी ब्लड वेसल्सचा संचय असतो. भरपूर ब्लड वेसल्स तिथे असतात आणि त्यामुळे आपण ज्यावेळेस त्या मार्गाने औषध देतो, ते औषध फास्ट अब्झॉर्ब होतं आणि त्या औषधाचं काम जलद गतीने होताना दिसून येतं. यासाठी आपण बस्ती उपक्रम निवडतो आणि या बस्ती उपक्रमाने कोणताही साईड इफेक्ट मात्र होत नाही. अर्थात आयुर्वेदिक वैद्याच्या ऑब्झर्वेशन खालीच हा बस्ती ट्रीटमेंटचा उपयोग करून घेता येतो. कुठेही जाऊन कसंही कुठल्याही औषधांनी तुमची प्रकृती, नाडी परीक्षण न करता असा केलेला बस्ती उपक्रम, त्याचा तेवढा फायदा तुम्हाला दिसून येणार नाही.
तर एस्पेशली थंडीच्या काळांमध्ये आपल्याला असं जाणवतं की बॉडी खूप स्टिफ होते आणि वातावरणातल्या थंड वाऱ्यामुळे, थंड वातावरणामुळे आपलं बॉडी किंवा मसल्स स्टिफ होत जातात आणि म्हणूनच आयुर्वेदात व्यायाम सुद्धा या काळात करायला सांगितलेला आहे, ज्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं राहू शकतं. मसल्स स्टिफ व्हायला नको असतील तर त्यांना तेल लावणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर बस्तीसारखा उपक्रम करणं खूप गरजेचं आहे. बस्तीमध्ये सुद्धा आपण तेलाचा वापर करतो, पण ते औषधांनी सिद्ध तेल असतं. त्याचबरोबर काही वेळेस आपल्याला काढ्याचा सुद्धा वापर करावा लागतो. आता ही बस्ती ट्रीटमेंट घ्यायच्या आधी काही नॉर्म्स आहेत, काही पथ्य पाळावी लागतात आणि ते बस्ती ट्रीटमेंट चालू असताना आपल्याला त्या नियमांचं पालन करावं लागतं. अर्थात हे जे काही नियम आहेत ते डॉक्टर आपल्याला सांगतच असतात आणि तरच आपण हा बस्ती ट्रीटमेंटचा यशस्वी उपयोग करून घेऊ शकतो. आणि तुम्हाला जर ही बस्ती ट्रीटमेंट किंवा या पंचकर्मातला उपक्रम करून घ्यायचा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा आणि एकदा भेट घ्या. म्हणजे मग तुम्हाला बस्ती ट्रीटमेंटचं योग्य नियम पालन करून ट्रीटमेंट करून देता येईल. धन्यवाद.